जो तपासा तो 4 वेदाचा ज्ञाता आहे, सामान्य बाब नाही बर का. त्याने लिहिलेलं भगवान शंकराचं एक स्तोत्र आहे, ज्याला शिवतांडव स्तोत्र म्हणतात. अजूनही संस्कृत शिकणाऱ्याला ते उच्चारता येत नाही. काय विद्वत्ता असेल महाराज. त्याने एक ग्रंथ लिहिलेला आहे, ज्याला रावण संहिता म्हणतात. ज्योतिषाचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे बर का, लक्षात ठेवा. मग एवढा मोठा विद्वान मग का वागला असा गाढवासारखा? का त्याने सीतेचं अपहरण केलं? त्याचं एकच कारण आहे. आणि तुम्हाला हे माहित नाही, रावणाचे गुरु कोण आहेत? भगवान शंकर आहे. जे सर्व जगाचे गुरु आहेत तेच रावणाचे गुरु आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. सकळ सिद्धांचा या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे बरं का, लक्षात ठेवा. जगामध्ये जेवढे सिद्ध पुरुष होऊन गेले त्या सर्वांचे आदी गुरु जर असतील तर भगवान शंकर आहे, हा त्याचा अर्थ आहे. नुसतं आपल्या गावापुरते नाही बरं का, जिल्ह्यापुरते नाही, महाराष्ट्रापुरते नाही, भारतापुरते नाही. जगामध्ये ज्या ज्या गावात जे जे सिद्ध पुरुष होऊन गेले त्यांचे आदी गुरु जर असतील तर भगवान शंकर आहेत, हे डोक्यात ठेवा. मग का असं झालं, बदनामी का झाली? त्याचं एकच कारण ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. ते ज्ञान तुमच्या जवळ आले असताना तुम्हाला सुद्धा ते मोहित करून टाकते, पता लागत नाही. ज्यांच्या प्रवचनाला 2-2, 3-3 लाख लोक असत ते सध्या जेलात आहेत. कुठं आहेत? कुठं आहे? जेलात बसलेले आहेत. का असं झालं? त्या ज्ञानाने त्यांनाच मोहित केलं. म्हणून ज्ञानेश्वरीच्या पहिल्या देवामध्ये गणपतीचं रूपक केल्यानंतर माऊलीने सरस्वतीची वंदना केली. पहा, आता अभिनव भागविलासिनी. आता म्हणजे गणपतीला नमस्कार केल्यानंतर आता काय, जी अभिनव आहे, नवीन कलेला जन्म देते. आता अभिनव वाग्विलासिनी. वाग म्हणजे वाणी, वाणीचा विलास करणारी जी देवी आहे तिचं नाव सरस्वती आहे. ती शारदा विश्वमोहिनी नमिली म्या. माऊली म्हणतात ती शारदा, मी तिला नमस्कार करतो, पण तिच्यासाठी एक विशेषण वापरलं. काय विशेषण आहे? विश्वमोहिनी म्हणतात. मला सांगा, जसं त्या समुद्र मंथनामध्ये भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं, सर्व राक्षसांना तिने मोहित केलं, तसं सरस्वतीने कोणाला मोहित केलं? मग का विश्वमोहिनी म्हणतात तिला? ते ज्ञान तुमच्या जवळ आलं, तुम्हाला सुद्धा मोहित करते, पता लागत नाही. म्हणून ज्ञानी माणसं गाढवासारखी का वागतात त्याचं हे उत्तर आहे. हे पचवण्यासाठी खूप ताकद लागते महाराज. आणि विद्या विनयेन शोभते, हे डोक्यात ठेवा. छाती काढून किती विद्वान असू द्या. आमचा एक मित्र आहे, तो आणि आम्ही आळंदीमध्ये एका महाराजच्या कीर्तनाला गेलो. खूप मोठे विद्वान होते. पहा, शिकत असतानाचा प्रसंग आहे. 78 ते 82 गेलो, कीर्तन ऐकलं, सुंदर कीर्तन झालं. अरे चल म्हटलं महाराजचं दर्शन घेऊ आमच्या मित्राला. तो म्हटले हा, इथूनच हात जोड. म्हटलं पाहू, याचं ज्ञान ऐकण्यासारखं आहे, पाया पडायच्या लायकीचा नाही. किती किती वाक्य कळलं मला माहित नाही. लक्षात आलं का? ती विद्या तुमच्या जवळ जर विनय असेल ना, ते ती शोभून दिसते. विद्वत्ता पाहिजे बरं, लक्षात ठेवा. विद्वत्ता लागतेच महाराज. आणि विद्वान माणसाची जगामध्ये पूजा होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी किती ग्रंथ लिहिले महाराज. का त्यांची जयंती साजरी केली जाते? आणि एक डोक्यात ठेवा बर का, राष्ट्रसंत हे पंढरपूरचे वारकरी होते, कट्टर वारकरी होते, हे पण डोक्यात ठेवा.
पंढरपुरामध्ये त्यांचा मुक्काम कुठं होता हे मला माहित आहे, तुम्हाला माहित नसेल. मंडई जी आहे, जिथं बाजार म्हणतात पंढरपूरचा, त्याच्या बाजूला रामभाऊ सावंतचं घर होतं, तिथं महाराजांचा मुक्काम असायचा. कट्टर वारकरी महाराज होते. महाराजांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ होती. हे डोक्यात ठेवा सूत्र. मी तुम्हाला हे नाही सांगत का त्यांचं पूजन होते. विद्वान